तळोद्यात विकासाच्या मुद्द्यावर भाजपा शिवसेना शिंदे गटाची युती। तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात मतभेद झाल्याने युती फिसकटली होती। त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता। अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दोन्ही पक्षांना नगराध्यक्ष उमेदवारांसह नगरसेवक पदावरील उमेदवार निवडून आणण्यात अपेक्षित यश प्राप्त होऊ शकले नाही। मात्र निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी पक्षातील मतभेद बाजूला ठेवून शहरी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह तळोदा येथे भाजपा व शिवसेनेचे संयुक्त बैठक पार पडली। नंदुरबार बुलेटिन लाईव्ह साठी हेमंत मराठे, तळोदा। भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही स्वागत करतो। या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे की कालच माननीय आमदार आपला राजेश दादा पाडवी यांच्याशी आमचे नेते चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, त्याचबरोबर आमदार आमशादादा पाडवी साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गणेश दादा पराडके, जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी, बिजू अण्णा पराडके यांच्या सूचनेनुसार यांनी वरिष्ठ लेवलला काही चर्चा केली असेल आमदार साहेबांशी, त्यांच्या सूचनेनुसार काल आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक, त्याच्यामध्ये अजय भैया हे इथे गेले होते, धुळ्याला गेलेले होते। करपे नानांचे चिरंजीव प्रतीक करपे त्या ठिकाणी उभे असल्यामुळे ते प्रचारासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। आणि सुभाष नानांचे लहान भाऊ, जी बातमी आली आहे मी जे वाचलं त्याचं मी क्लिअर करतोय अगोदर, सुभाष नानांच्या लहान भावाच्या पोरीचं लग्न असल्यामुळे ते खरेदीसाठी सुरतला गेले होते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते नव्हते। याचा मी पहिले खुलासा करून देतोय तुम्हाला। त्या बैठक झाली आणि बैठकमध्ये असं ठरलं की काही काळ वगळता तळोदा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एक संघपणे आमच्या देखत सुभाष नाना असेल, गौरव असेल, जितू असेल, हितू असेल, हे कुठेही असतील, पण सर्वांनी बघितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक संघपणे युतीने आजपर्यंत निवडणूक लढलेली होती। काही अपवाद वगळता असं ठरवण्यात आलं की जे झालं ते गंगेला मिळालं। परंतु याच्यानंतर देखील केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे। आणि आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या चर्चेनंतर त्यांनी आम्हाला आदेश दिला दोघा पदाधिकाऱ्यांना की तुम्ही जवळ बसा आणि स्थानिक लेवलवर निर्णय घ्या। म्हणून काल चर्चा झाली आणि चर्चेअंती हे ठरलं की पूर्वीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एक संघपणे तळोद्याच्या शहराच्या विकासासाठी, रास्त कामासाठी, योग्य कामासाठी पाठिंबा आणि बेकायदेशीर कामासाठी विरोध करण्यासाठी एक संघपणे लढावं असं कालच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं। आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आपल्याला बोलवलेले आहे। तर असं आमचं ठरलेलं आहे। याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की उद्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक आहे, त्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहील। भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक एक संघपणे त्या ठिकाणी युनिटी दाखवण्यासाठी की आम्ही सर्व एक आहोत, त्या ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेनेतर्फे उभं करणार आहोत। निकाल जो लागेल तो लागेल, सभागृहामध्ये लागेल, परंतु आम्ही आमचा उमेदवार उद्याच्या याच्यामध्ये देणार आहोत। हे सर्व आपल्या बांधवांशी एक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित आल्यानंतर एक विचार विनिमय करण्यासाठी, गुप्तगू करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे। अजून काही तुम्हाला विचारायचं असेल? उमेदवार कोण असेल ते